म्हणजे हा शेतकरी म्हणजे तोच जगाचा पोशिंदा आणि तोच जमिनीत म्हणजे त्या मातीतून येऊन त्या मातीतच चालला. अजित पवार साहेबांनी सांगितलं कर्जमाफी होणार नाही, शेतकऱ्यांना आत्महत्या करायला सुरुवात केली. आजची ही बातमी तुम्हाला अस्वस्थ करेल. विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे काळे ढग अजूनही दाटलेलेच आहे. आज पुन्हा एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रसलपूर गावातील एका युवा शेतकऱ्याने कर्जाच्या विळख्यात अडकून आपली जीवनयात्रा संपवली आहे. 4 महिन्यांपूर्वी पत्नीला कर्करोगामुळे गमावलेल्या या शेतकऱ्याने आता स्वतःलाही संपवले आणि 2 चिमुकल्या लेकरांना पोरकं करून गेलाय. दुःखासोबत झगडणाऱ्या या चिमुकल्यांचा आधार आता कोण होणार? हा केवळ एक शेतकरी कुटुंबाचा प्रश्न नाही, तर हा एक संपूर्ण व्यवस्थेचा पराभव आहे. शेतकऱ्याच्या घरी पुन्हा एकदा काळाचा घाला. रसूलपूर गावात कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. योगेश हरणे नाव होतं त्याचं. वय अवघं 35 वर्ष. मुलं अजूनही वडिलांच्या परतीची वाट पाहत असतील, पण आता तो परतणार नाही. कारण या सगळ्या तणावाला कंटाळून त्याने विष प्राशन करून आपलं आयुष्य संपवलं. 4 महिन्यांपूर्वी त्याच्या पत्नीचं कर्करोगाने निधन झालं. त्यानंतर संपूर्ण घराची जबाबदारी त्याच्यावर आली. पण त्या जबाबदारीचं ओझं एवढं जड झालं की शेवटी जगण्याचाच निर्णय बदलला. एका बळीराजाने आपल्या पोरक्या झालेल्या 2 मुलांसाठी कर्ज आणि नापिकीशी लढण्याचा प्रयत्न केला, पण व्यवस्था त्याला वाचवू शकली नाही. कर्जाचा डोंगर, बाजारातील बेभरवशाचे दर, निसर्गाचा लहरीपणा आणि शेवटी भोगायला लागलेली उपासमार. हातात असलेल्या शेतावर तो समाधान मानत नव्हता, पण ते शेत पिकलंच नाही आणि शेवटी तोच मातीला मिळाला. हा हरणे कुटुंबाचा शोक नाही, हा संपूर्ण व्यवस्थेचा पराभव आहे. बहिणीला कॅन्सर झाला होता 6 महिने अगोदर आणि एवढ्यात म्हणजे त्याला पिकलंही नाही. 4 एकरात 6 कट्टे हरभरे झाले होते आणि कर्जाचा डोंगर. तर एवढं मोठं कॅन्सरची बिमारी, त्यालाही पैसे लागले आणि आता लेकरही समजा डोळ्यासमोर दिसतातच ना. शिक्षणाचा खर्च अजून आता बा पुढे कसं होणार, आपलं काय होईल. अजून यावर्षी तर काही आपल्याला पिकलंच नाही. आम्ही विचारले त्याला की अरे बा कायचं टेन्शन घेऊन राहिलो, काहून असं काही नाही म्हणे. मग आम्हाला काही सांगेच नाही. कोऑपरेटिव्ह बँकेचं कर्ज होतं, जिल्ह्यामध्ये होती सहकारी अकोला. 90,000 रुपये सांगत मुद्दल आणि 1,80,000 रुपये व्याजासकट, म्हणजे 90,000 रुपये अंदाजे म्हणत ते व्याज लागलं असेल त्याला. आणि पीक त्यांना 4 एकरात 6 कट्टे हरभरे झाले होते. 6 कट्टे म्हणजे 3.5 क्विंटल हरभरे. 3.5 क्विंटल हरभरे. आता हरभरेचा त्याला खर्च लागला असेल कमीत कमी 50,000च्या जवळपास. हरभरे झाले समजा 6 कट्टे एकरी 5,000 रुपयाच्या हिशोबानं 18,000चे हरभरे झाले. आता त्यालाही असं वाटलं की आता 18,000 आपण काय काय करू, कृषी सेवा केंद्रावाले देऊ की लेकराईचं पाहू की बाकीचं पुढचं चालू. आता एवढी मोठी बिमारी झाल्यावर कोणी बाहेरचं पैसे देणार नव्हते. समजा पहिलेच ऑलरेडी सगळं म्हणजे हे झालेलंच होतं. आता 5-6 लाख रुपये लागले तर एकदम घरी तर नसतातच ना 4 एकर शेतीच्या मानानं. आता त्यांना 2 एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. आता त्यांची जबाबदारी तर समजा आता आम्हालाच पाहावं लागेल त्यांना. म्हणजे हा शेतकरी म्हणजे तोच जगाचा पोशिंदा आणि तोच जमिनीत म्हणजे त्या मातीतून येऊन त्या मातीतच चालला. आणि मालाले काहीच भाव नाही. आज हरभरा समजा 4,000 काय परवडते. कापसाले 7,000चे भाव आहे. 10 रुपये क्विंटल तर बेचाळीस आहे. फवारा सर्व जर खर्च काढतो म्हटलं आपण तर काहीच उरत नाही. 10-15,000 रुपये उरले तर ते निसर्गानं साथ दिली तर उरते, नाही तर मग काहीच उरत नाही. मग असं होते. सरकार शेतकऱ्यांसाठी योजना आणते, पण त्या योजनांचा फायदा नेमका कोणाला होतो? कर्जमाफीची घोषणा होते, पण शेवटी शेतकऱ्यांना मृत्यूशिवाय दुसरा पर्याय का उरत नाही? विदर्भातील शेती संकट, वाढता उत्पादन खर्च, महागडी खते आणि कीटकनाशक,
मजुरांची कमतरता शेतकऱ्यांच्या जगण्याचा संघर्ष संपायचंच नाव घेत नाही. आणि आज एका घराच्या भिंतीमध्ये आक्रोश आहे. 2 लेकरांचे अश्रू आहेत आणि मागे राहिलेलं एक उद्ध्वस्त भविष्य आहे. याचं कारण शेतकऱ्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये आपला शेतीमाल विकावा लागतो. 5-6 वर्षापूर्वी शेतकऱ्यानं सोयाबीनला 9,000 रुपये क्विंटलला भाव घेतला. आज तो 3600-3700 रुपये भाव घेतो. 5-6 वर्षापूर्वी रासायनिक खताच्या किमती किती होत्या, बियाण्याची किमती किती होत्या, तणनाशकाच्या किमती किती होत्या, मजुरी किती होती. म्हणजे एका बाजूला उत्पादन खर्च प्रचंड वाढत चाललेला आहे, दुसऱ्या बाजूला बाजारामध्ये शेतीमाल विकून पैसा कमी यायला लागलेला आहे. आणि ती जी तूट होते ती तूट भरून काढता काढता शेतकऱ्याचा जीव कासावीस होतो. आणि मग आपल्या मुलाबाळांचं भवितव्य काय, आपलं भवितव्य काय या चिंतेपोटी शेतकरी आत्महत्या करतात. मोठं दररोज जवळपास 8 शेतकरी आत्महत्या करतात. सरकारला लाज वाटते. योगेश हरणे यांच्या पश्चात वृद्ध आई वडील, 2 भाऊ आणि 2 लहान मुलं आहेत. त्यांच्या लहानग्या डोळ्यांनी कधीही न भरून येणारा अंधार पाहिला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा हा आलेख कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस का वाढतोय, हेच आजचं सर्वात मोठं आणि गंभीर प्रश्नचिन्ह आहे. प्रत्येक शेतकरी आता असंच करणार आहे. कारण की आता नाईलाज आहे, कर्ज आहे, कृषी केंद्राची बिलं बाकी आहे, सावकारी थोडं थोडं कर्ज आहे, सोनं गहाण ठेवलेलं आहे, बँकेचा बोजा आहे, बँक काही सुचू देत नाही, रोज बँकेवाले चक्राखरी मारतात. प्रत्येक शेतकऱ्यानं जर असंच केलं तर ती शेतकरी धान्य पिकवणारा कोणी राहणार नाही. हेच मी तुम्हाला विनंती करतो, शासनाने यांची दखल घेण्यात यावी, लवकरात लवकर शेतकऱ्याचा कर्ज माफ करण्यात यावी. शेतकऱ्याच्या चळवळीतनी आणि कोणतेही शेतकरी नेते असो, ते बच्चीभाऊ असो, का शेट्टी साहेब असो, का तुपकर साहेब असो, पुण्या चळवळीत सहभाग घेत होता. आणि नापिकी आणि त्यांच्या पत्नीला आजार असल्यामुळे, कर्करोगाचा आजार असल्यामुळे त्यांनी त्यांचा भरपूर पैसा निघून गेला. आणि कृषी केंद्राचे बिल होते नापिकी, त्यांना हरभरा नाही झाला, कापूस नाही झाला. आणि शेतकरी खरा यांनी आत्महत्या केली. आणि बँकेचा डोंगर त्यांच्याकडे होता, त्यांच्या आईच्या नावाचं कर्ज होतं. ते त्यांना आशा पाहून किंवा अर्थसंकल्प अधिवेशनमध्ये आणि काही ना काही शेतकऱ्याला कर्जमाफी मिळेल या आशेवर सर्व शेतकरी बसलेले होते. आणि शेतकऱ्यांना आता जसं अजित पवार साहेबांनी सांगितलं की कर्जमाफी होणार नाही, शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास सुरुवात केली. आणि आमच्या तालुक्यामध्ये आज 1 नाही, 2 नाही, 3-3, 4-4 शेतकरी आत्महत्या 2 दिवसात केलेल्या आहेत. तरी शासनाने यांची दखल घ्यावी आणि शेतकऱ्याला खरा न्याय आणि भावाले खरं न्याय मिळून द्यावा. आमच्या या शेतकऱ्याला आणि या जाणता राजाला न्याय पाहिजे आम्हाला. आणि हेच आमच्या अपेक्षा, आमच्या मालाला भाव पाहिजे. हा केवळ एक घराचा शोक नाही, ही संपूर्ण व्यवस्थेची हार आहे. हे केवळ 2 मुलांचं उद्ध्वस्त भविष्य नाही, ही आपल्या देशाच्या कृषी व्यवस्थेची शोकांतिका आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या घोषणा हवेत विरत असताना शेतकरी कुटुंबातील आणखी किती मुलं जीवाला मुकणार, आणखी किती बायकांचे कुंकू पुसले जाणार, आणखी किती चिमुकल्यांना आपल्या वडिलांच्या तिरड्या उचलताना पाहावं लागणार. पीडित शेतकऱ्यांच्या घरी जाऊन फोटो सेशन न करता सरकारने आता कृती करण्याची गरज आहे. विदर्भातील यवतमाळ मधील हे शेतकरी आत्महत्यांचे सत्र कधी थांबणार? शासन आता तरी शेतकऱ्यांबद्दल संवेदनशील होणार का, हे बघणे आवश्यक आहे. आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून राहू. पुढील अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज.